नमस्कार बंधू भगिनींनो, रुबाबदार शरीर प्रत्येकालाच आवडते। काही वेळा आपल्या शरीराचे वजन कमी असते आणि आपण दुर्बल व अशक्त दिसतो। याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो। जास्त वजन हे जसे आरोग्याला हानिकारक आहे, अगदी त्याचप्रमाणे प्रमाणापेक्षा कमी वजन आपल्या शरीराला हानिकारक आहे। यासाठी आपल्या शरीराचे वजन हे प्रमाणात असावे लागते। प्रमाणापेक्षा जर हे वजन कमी असेल तर आपले शरीर दुर्बल व दुबळे दिसते। त्याचप्रमाणे अशक्तपणा आल्याची जाणीव निर्माण होते। आपल्या शरीराचे वजन हे प्रमाणात आणण्यासाठी म्हणजेच वजन वाढविण्यासाठी काय करावे लागेल व कोणते उपाययोजना करावी लागेल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आयुर्वेद शास्त्रामध्ये वजन वाढविण्यासाठी विविध प्रकारचे उपाययोजना सांगितलेले आहे। त्यापैकी आपण इथे 5 उपाय पाहणार आहोत। पन्नास ग्रॅम जिरे घ्या, 50 ग्रॅम बडीशेप घ्या व 250 ग्रॅम खडीसाखर घ्या। हे तयार झालेले चूर्ण 1 चमचा अनुषपोटी सकाळी व 1 चमचा झोपण्यापूर्वी संध्याकाळी। हे औषध घेतल्यानंतर वरून 1 ग्लास आटीव दूध प्या। उपाय नंबर 2, नियमितपणे तुपामध्ये लापशी तयार करा आणि या लापशीमध्ये काजू, बदाम व मनुके हे मिसळून नियमितपणे या लापशीचे 2 वेळा सेवन करा। असे केल्यानंतर काही दिवसातच आपले वजन वाढायला लागते। उपाय नंबर 3, रात्री झोपण्यापूर्वी 3 ते 4 खजूर नियमितपणे खा व एक खजूर खाल्ल्यानंतर वरून 1 ग्लास दूध प्या। त्याचप्रमाणे अनुषपोटी रोज नियमितपणे 2 केळी खा। असे काही दिवस केल्यास आपल्या शरीराचे वजन वाढण्यास मदत होते। रात्री झोपण्यापूर्वी 5 बदाम व 5 खारका एकत्र कराव्यात आणि त्याचे चूर्ण बनवावे। हे तयार झालेले चूर्ण 1 ग्लास दुधामध्ये टाकावे व ते उकळून घ्यावे। थोडेसे कोमट असतानाच ते प्यावे। असे काही दिवस केल्यास आपल्या शरीराचे वजन वाढते। जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे येणारे पुढील व्हिडिओज आपणास पाहता येतील। धन्यवाद।